हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉपर्स अकॅडमी या आपल्या क्लासेसमध्ये. तर आज आपण इतिहासाचा पहिला पाठ पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण पाश्चात्य परंपरा या धड्याचा अभ्यास करणार आहोत. या धड्यामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा या पाठामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचारवंत या 4 मुद्द्यांचा प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. तर आता आपण प्रस्तावनेला सुरुवात करूया. याआधी तुम्हाला जर माझे लेसन्स आवडले, समजले तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. प्रथम प्रस्तावना. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच काय, तर भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टींचे संशोधन करणे, त्यांचे लेखन करणे आणि जे लेखन केलेले आहे त्या मुद्द्यांचा अभ्यास करणे ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. अखंडित म्हणजे ज्याला कधीही खंड येणार नाही, जे कधीही संपुष्टात येणार नाही, अशी प्रक्रिया म्हणजेच अखंडितपणे प्रक्रिया. उदाहरणार्थ, आपले जे इतिहास आहे, आपण जसजसे पुढे जाऊ तसे मागील वर्ष हा इतिहास होत जातो. या मागील वर्षांचा अभ्यास जर पुढील पिढ्या करू लागल्या तर ती एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे आणि तो एक इतिहासाच्या अभ्यासाचा एक भाग आहे जो कधीही संपुष्टात येणार नाही. पुढील मुद्दा. वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालीन सार्वत्रिक नियम मांडणे, ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. म्हणजेच काय, प्रयोगशाळेमध्ये आपण जे प्रयोग करतो ते प्रयोग आपण अनेक वेळा सिद्ध करू शकतो. ते सिद्धांत, ती तत्वे आपण अनेक वेळा तो प्रयोग केल्यानंतर सिद्ध करू शकतो. परंतु पुढील मुद्द्यामध्ये बघूया. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. का शक्य नसते? तर इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात व त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व घटनांची पुनरावृत्ती करता येणे शक्य नसते. त्यामुळे सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. म्हणजे जसे प्रयोगशाळेमध्ये आपण एखादा प्रयोग अनेक वेळा करून त्या संदर्भातील सिद्धांत आणि तत्वे सिद्ध करू शकतो, तसे आपण इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या संदर्भातील तत्वे, नियम, सिद्धांत सिद्ध करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ज्यावेळेस त्या घटना घडून गेलेल्या असतात त्यावेळेस आपण त्या बघण्यासाठी प्रत्यक्षात त्या वेळेत उपस्थित राहिलेलो नसतो आणि त्या घटना पुन्हा पुन्हा करता येणे, पुन्हा पुन्हा त्या गोष्टी घडवून आणणे हे देखील शक्य नसते. आणि त्यामुळे इतिहासामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा कुठेही उपयोग होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील मुद्द्यामध्ये पाहूया. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजेच अक्षरांचे वळण, लेखनाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाची निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचा जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. आता पुन्हा वरती जाऊया. आपण वरील काही सेंटेन्स आधी क्लिअर करूया. ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा वापर केला आहे, ज्या लिपीचा वापर केला गेला आहे त्याचे वाचन करता येणे आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा, लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील
अनेक लँग्वेज आहेत, अनेक भाषा आहेत, जसे सांस्कृतिक मोडी लिपी. परंतु प्रत्येक व्यक्तीला संस्कृत वाचता येतं आणि प्रत्येक व्यक्तीला संस्कृतमधल्या सगळ्या श्लोकांचा, सगळ्या शब्दांचा अर्थ समजतो असं होत नाही. तसेच आपल्या इतिहासामध्ये देखील अनेक भाषा होत्या, ज्या भाषांचं ज्ञान आपल्यापर्यंत पोचलेलं नाही आहे, ज्या भाषा आपल्याला अवगत नाहीत. मग ही भाषा अवगत असणारे जे तज्ज्ञ आहेत, जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत, त्या व्यक्ती आपल्यासोबत इतिहासाचा अभ्यास करताना असणं गरजेचं आहे, जेणेकरून या व्यक्तींच्या मदतीने आपल्याला जो काही इतिहासाचा दस्तऐवज सापडलेला आहे, जो इतिहासातील डॉक्युमेंट आपल्या हाती लागलेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्या अक्षरवाटिका म्हणजेच अक्षरांचं वळण बरं का, ज्या पद्धतीने अक्षर लिहिले गेलेले आहेत ते कोणत्या पद्धतीचे आहे, त्या दस्तऐवजमध्ये, त्या डॉक्युमेंटमध्ये भाषा कोणत्या प्रकारची आहे, किंवा ते जे डॉक्युमेंट ज्या पेपरवर तयार केलेला आहे तो कागद कोणत्या काळामध्ये निर्माण केलेला आहे, त्या कागदाचा प्रकार कोणता आहे, त्या कागदावर जी मुद्रा आहे ती मुद्रा कोणत्या काळामध्ये उपयोग केला जात होता, कोणत्या काळामध्ये त्याचा वापर केला जात होता, अशा विविध गोष्टींची माहिती आपल्याला दस्तऐवजमधून मिळते. पण जेव्हा आपल्याला आधी ही माहिती करून घेणं गरजेचं आहे की तो दस्तऐवज अस्सल आहे की नाही, अस्सल म्हणजे खरा आहे की नाही, की कुणी आत्ताच्या काळामध्ये जुना वाटावा या पद्धतीने तयार केलेला आहे. त्यामुळे दस्तऐवजांची खात्री पटणे खूप गरजेचं आहे की तो इतिहासकालीनच आहे. आणि हे ठरवण्यासाठी मदत करू शकतात, त्यानं इतिहास तज्ज्ञच मदत करू शकतात. त्यासाठी त्यांचे विश्लेषण, दस्तऐवजांची माहिती आणि विश्वासार्हतेने त्या गोष्टी पडताळून आपल्याला या गोष्टी त्या क्लिअर करतात की हे डॉक्युमेंट कोणत्या काळातील होते, कोणत्या राजाच्या काळातील होते, कोणत्या कोणत्या प्रकारच्या मुद्रा यूज केल्या गेल्या होत्या, कोणत्या प्रकारची भाषा शैली यूज केली गेली होती, हे सगळं आपल्याला तज्ज्ञांच्या मदतीनेच समजू शकते. पुढील मुद्दा, ज्यावेळेस इतिहासाचे संशोधन केले जाते त्यावेळेस इतिहासाचे संशोधन हे 6 मुद्द्यांच्या पद्धतीने केले जाते. ते कोणते आहेत तर त्याचा हा चार्ट आपल्याला दिलेला आहे. या चार्टची आपण माहिती घेऊया. पहिला मुद्दा आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. जी माहिती आपल्याला मिळाली ती कोणाच्या संदर्भात आहे, कोणाशी रिलेट केलेली आहे ती माहिती, हे आपल्याला माहिती असणं पहिल्यांदा गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे माहितीचे संकलन. ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणारे प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलानिक विश्लेषण करणे. जी माहिती मिळालेली आहे ती माहिती संकलन म्हणजे कलेक्ट करणे, एकत्रित करणे, त्यांचा स्टडी करणे, त्या स्टडीमध्ये जे बदल होत गेलेत कालांतराने त्या बदलांना कारणीभूत कोण आहे हे शोधून काढणे. कोणत्या प्रक्रिया त्याला संदर्भ केला जातो, कोणत्या प्रक्रियांचा संदर्भ आहे. त्याच्यानंतर त्यांचे तौलानिक विश्लेषण म्हणजे तुलना करणे. जी माहिती मिळालेली आहे, जे बदल घडून गेलेले आहेत, ज्या प्रक्रियांचे स्वरूप मिळालेले आहे आपल्या हाती, त्या सगळ्या गोष्टींची तुलना करून अभ्यास करणे. तिसरा मुद्दा आहे वैशिष्ट ऐतिहासिक घटनांची उपलब्ध माहितीचे संकलन, संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. म्हणजे जी माहिती आहे त्या माहितीचा इतिहासाशी संदर्भ म्हणजेच रिलेट असणं गरजेचं आहे. अभ्यास पद्धती विविध संकल्पनात्मक चौकटी आकलन करून घेणे. म्हणजे ज्या आपल्या ऐतिहासिक चौकटी आहेत, जी मुद्दे आहेत, ज्या तत्वांवरून एखादं डॉक्युमेंट हे ऐतिहासिक आहे असं ग्राह्य धरलं जातं, त्या सगळ्या संकल्पनात्मक चौकटीमध्ये ते डॉक्युमेंट खरं उतरलं पाहिजे, सिद्ध झालं पाहिजे. पुन्हा ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे म्हणजेच काय तर एखादी घटना घडली किंवा एखादा डॉक्युमेंट आपल्या हाती लागला तर त्याच्याशी रिलेटेड अनेक प्रश्न आपल्यासमोर पडतात नाही का. मग या प्रश्नांची योग्य प्रकारे मांडणी करणं गरजेचं आहे.
पुढील मुद्दा आहे संभाव्य परिकल्पना मांडणे. म्हणजे जर ही सिच्युएशन होती किंवा ही घटना घडून गेली, जसं की आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया की ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आले, तर ब्रिटिश आपल्या भारतामध्ये का आले, त्या संदर्भातील प्रत्येकाच्या संकल्पना किंवा प्रत्येकाची विचारशैली, त्यामागील असणारी कारण तज्ज्ञांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. काय कारण असतील ती घटना घडण्यामागे, काय सिच्युएशन असतील, काय कारणं असतील, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. नेक्स्ट पॉईंट, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन. जी साधनं आपल्या हाती लागलेली आहेत त्यांचे चिकित्सक संशोधन. चिकित्सक म्हणजे काय, A to Z स्टडी. थोडक्यात अगदी शून्यातून तो स्टडी स्टार्ट करणे, तो ॲट द एंड ऑफ दॅट पॉईंट तो फिनिश करणे, हे महत्त्वाचं आहे. मध्येच कुठल्या तरी एखाद्या मुद्द्यावर ठोस येऊन तो तिथंच सोडून देणे असं होऊ शकत नाही. जो डॉक्युमेंट तुमच्या हाती लागला आहे तो डॉक्युमेंट कोणाचा आहे, कोणत्या काळातील आहे, कोणती लिपी आहे, कोणत्या राजाची मुद्रा आहे, कोणाला अधिकार होते ते डॉक्युमेंट यूज करण्याचे, कोणापर्यंत पोहोचवले जात होते, अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास करून त्या डॉक्युमेंटविषयीचा स्टडी नंतरच दुसऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. याला चिकित्सक अभ्यास असं म्हटलं जातं. तर या 6 मुद्द्यांच्या आधारे इतिहासाची मांडणी केली जाते. जर तुम्हाला याच्यावरती प्रश्न आला इतिहासाची मांडणी कोणत्या प्रकारे केली जाते, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे केली जाते, तर तुम्ही या 6 मुद्द्यांचा तिथं उल्लेख करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट, इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखांच्या संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळी अभ्यास. म्हणजे आता इतिहास हा एकाच सेक्शनमधून किंवा एकाच शाखेमधून होतो का अभ्यास या इतिहासाचा, तर नाही. तर इतिहासाच्या अभ्यासाचे अनेक डिपार्टमेंट आहेत. डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या अभ्यासाचं एक वेगळी शाखा आहे आणि त्या शाखेमध्ये ज्या पद्धतीचं डॉक्युमेंट आहे ती शाखा त्या डॉक्युमेंटवरती, त्या उपलब्ध साधनांवरती स्टडी करत असते. म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ पुरातत्व म्हणजे पुरातन काळातील त्या वस्तू आहेत काय यासाठी अभ्यास करणारे तत्त्वज्ञ. त्यानंतर अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अभिलेखागार लेखनशैली, हस्तलिखितांचं म्हणजे जे पुरावे मिळाले नाही ते हस्तलिखित आहेत का, मग हस्तलिखित आहेत तर ते हस्तलिखित डिपार्टमेंटला दिले जातात. पुराभिलेखित असेल तर ते पुराभिलेखित डिपार्टमेंटला दिले जातात. अक्षरवाटिका म्हणजे त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलं गेलेलं अक्षर कोणत्या पद्धतीचं आहे, कोणत्या काळात यूज केलं जातं, या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी ते अक्षरवाटिकाशास्त्राला दिलं जातं. भाषारचना याचा अभ्यास करण्यासाठी भाषा कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या काळात वापरली जात होती, यासाठी भाषारचना शाखेला त्याची माहिती अभ्यास करण्यासाठी दिलं जातं. नाणकशास्त्र, जर नाणी सापडली असतील तर ती नाणी कोणत्या काळात वापरली जाती, कोणत्या राजाची होती, कोणत्या राजाच्या काळात वापरली जात होती, कोणत्या धातूपासून बनली होती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ती नाणी नाणकशास्त्राकडे सोपवली जातात. त्यानंतर वंशावळीचा अभ्यास, हे जे राजे महाराजे आहेत यांच्या ज्या वंशावळी आहेत यांचा स्टडी करणारं डिपार्टमेंट देखील वेगळं असतं. मग अशा प्रकारे अनेक डिपार्टमेंट इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रितपणे काम करत असतात आणि या सगळ्यांच्या एकत्रित तत्व आणि मुद्द्यांचा स्टडी करूनच नंतरच ते डॉक्युमेंट ऐतिहासिक आहे की नाही हे डिक्लेअर केलं जातं. चला तर मग आता आपण पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया. इतिहास लेखनाची परंपरा. कोणी सुरू केली इतिहास लेखनाची परंपरा, कशी सुरू झाली, त्यामागं काय इतिहास आहे ते देखील आपण आता पाहणार आहोत. इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला ऐतिहासिक असे म्हणतात. जसं आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटनांचे संशोधन, त्यांची लेखन आणि त्यांचा अभ्यास ही काय आहे, एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे आणि हीच प्रक्रिया म्हणजेच इतिहास लेखन असे म्हटले जाते. क्लिअर.
नेक्स्ट पॉईंट. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हटले जातं. तर आपण हे तर पाहिलं की इतिहास म्हणजे काय, इतिहास कसा मांडला जातो. मग हा इतिहास जे शास्त्रज्ञ, जे तत्त्वज्ञ मांडतात, जे संशोधन करतात, त्या संशोधनकर्त्यालाच इतिहासकार असे म्हटले जाते. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, इतिहासकार म्हणजे काय, किंवा इतिहासकाराची व्याख्या लिहा, आणि इतिहास लेखन म्हणजे काय. मग इथे तुम्हाला इतिहास लेखनाची व्याख्या लिहावी लागेल आणि खाली इतिहासकाराची व्याख्या लिहावी लागेल. दोन्ही सेम आहेत, पण समजून घ्या की इतिहासाचं जे लेखन केलं जातं, ज्या मुद्द्यांच्या आधारे केलं जातं, जो स्टडी केला जातो, त्याला इतिहास लेखन म्हणतात. आणि हा इतिहास जी व्यक्ती स्टडी करत असते त्या व्यक्तीला इतिहासकार असं म्हटलं जातं. पुढील मुद्दा, अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे हे इतिहासकाराला शक्य नसते. म्हणजे काय, ज्या घटना घडून गेलेल्या आहेत, हे सगळे मुद्दे आपले वरते झालेले आहेत. ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटना आपण पुन्हा पुन्हा रिपीट करू शकत नाही, आणि त्यामुळे त्या घटनेची अगदी ॲक्युरेट नोंदणी ही इतिहासकाराला मिळणे शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातील कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेल्या वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. तर आपण पुन्हा वरचे मुद्दे क्लिअर करूया. मग आता इतिहासकार त्या घटना बघण्यासाठी त्यावेळेस उपलब्ध नसतो, बरोबर. मग आता तो कोणत्या गोष्टींचा स्टडी करतोय, जो इतिहासकार आहे हा कोणत्या गोष्टींचा स्टडी करतोय, हे त्या इतिहासकाराला समाजापर्यंत कोणत्या गोष्टींची माहिती पोहोचवायची आहे. जसं की जर एखादा इतिहासकार असेल ज्याला पुरातन काळातील नाणी या संदर्भातील सगळा जर अभ्यास करायचा असेल, तो समाजापर्यंत पोहोचवायचा असेल, तर तो नाणी या कन्सेप्टवरतीच स्टडी करणार आणि त्या संदर्भात उपलब्ध स्टडी कलेक्ट करून, त्याचा स्टडी करून, तंतोतंत त्या गोष्टींचं अगदी सत्यता पडताळणी करून नंतरच तो वाचकापर्यंत पोहोचवणार. निवडलेल्या घटना म्हणजेच ज्या घटनांचा अभ्यास करायचा आहे त्याच्यावर अवलंबून असतो कोणत्या घटनांचा अभ्यास करायचा आहे. मांडणी करताना वैचारिक दृष्टिकोन, इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन क्लिअर होतो. इतिहासकाराच्या लेखनाची शैली ही त्याच्या विचारावरती अवलंबून असते. म्हणजे लेखन हे करणं ही काही सोपी गोष्ट नाही. लेखन करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टींची आधी पडताळणी करावी लागते, सत्यता पडताळणी करावी लागते, आणि नंतरच तुम्ही लिखाण करून त्या गोष्टी समाजापर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचवू शकता. चुकीची माहिती पोहोचवण्याचा अधिकार कोणालाही नसतो, आणि जर तुम्ही चुकीची माहिती पोहोचवली तर त्याच्याविषयी काय आजकाल समाजामध्ये कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतली जाऊ शकते. त्यामुळे कोणीही चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न देखील करत नाही. नेक्स्ट पॉईंट, जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु लोकांनी भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळासही भासत होती. गुहचित्राद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत, पोवाड्या गायन यांसारख्या परंपरा जगभरात सांस्कृतिक अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. आता म्हणजे काय, तर जगभरामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. आधी काही इतिहास लेखन
पॉईंट लक्षात घ्या, लेखन ही शैली इतिहास काळात उपलब्ध नव्हती. माणसांना लेखनाचं नॉलेज नव्हतं. पण म्हणून आपल्या ज्या परंपरा आहेत, रूढी आहेत, त्या पुढच्या समाजापर्यंत, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांना भासत नव्हती का? त्यांना ती गरज भासत होती, पण त्यांना लेखनशैली उपलब्ध नव्हती. मग काय करत होती ही माणसं? तर त्यावेळेस जे आपल्या इतिहासातील जी माणसं होती, जी जुनी माणसं होती, ती माणसं कशाचा वापर करत होती? आपले जे नॉलेज आहे, आपलं रूढी परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर ती वडीलधाऱ्यांकडून आपल्याला एकतर गोष्टी ऐकायला मिळत होत्या, ज्या पूर्वजांच्या जीवनावरती डिपेंडिंग असायच्या, की आमचे पूर्वज एवढे शूर होते, आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता, वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या आजोबांकडून पणजोबांकडून ऐकायला मिळतात, बरोबर. मग त्याच्या मागच्या ह्या मौखिक झाल्या, त्याच्या मागीलच्या अनेक पिढ्या होत्या, त्यांचं काय? तर त्यावेळेस ती माणसं गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन करून ठेवत होते. त्याच्यानंतर कहाण्यांचे कथन केले जात होते. त्याच्यानंतर गीत आणि पोवाड्यांचे गायन केले जात होते, ज्यामुळे यांच्या परंपरा सांस्कृतिकमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. म्हणजेच काय? तर मौखिक ही जी माहिती आहे इतिहासाची, ही एकतर गुहा चित्रकार म्हणजे चित्राच्या स्वरूपात संघटित करून ठेवली जात होती, किंवा मौखिक म्हणजे आपण ज्या गोष्टी ऐकतो त्या गोष्टीच्या स्वरूपात त्यांच्या रूढी परंपरा त्या जतन करून ठेवत होते. म्हणजेच काय? तर पोवाडे, गायन, कहाणी, कथा यांच्याद्वारे आपली जी प्राचीन मानव होते ते त्यांची संस्कृती परंपरा हे पुढील पिढीसाठी जपून ठेवत होते, जेणेकरून पुढील येणाऱ्या सगळ्या पिढ्यांपर्यंत मागील इतिहास हा पोहोचत राहावा. इतिहास लेखन त्या परंपरा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. मग आता हे जे गुहाचित्रकार आहेत, किंवा हे जे पोवाडे आहेत, गीत आहेत, कहाण्या आहेत, या सगळ्याचा अभ्यास आपल्या इतिहासामध्ये एक साधन म्हणून केला जातो. आता पुढील मुद्दा आहे आपला, ज्या ज्या शब्दांखाली मी अंडरलाईन करत असते ते इम्पॉर्टंट वर्ड्स असतात, त्याच्यामधून तुम्हाला जास्त माहिती मिळत असते. त्यामुळं तुम्ही देखील तुमच्या बुकमध्ये ते अंडरलाईन करून ठेवले त्यावेळेस, तर तुम्हाला वाचताना जास्त त्रास होणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे आधुनिक इतिहास लेखन. आता त्याच्या आधी आपण वरती बघूया, हे तुम्हाला माहीत आहे का? याच्यामध्ये एक स्टोन दाखवला आहे, राईट. फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख. आता तुम्ही इथं बघू शकता, हा एक स्टोन आहे. या स्टोनवरती आपल्याला एक चित्र दिसतं आहे. त्याच्यामध्ये जे आपण युद्धासाठी जे माणसं होती त्यांच्या हातातल्या त्या ढाली दिसतात आहे, खाली चित्र दिसतं आहे. मग या स्वरूपात ते इतिहासातील घटना ते स्टोअर करून ठेवण्याचा प्रयत्न करत होते ते आजच्या भाषेमध्ये, जेणेकरून हा शिलालेख ज्यावेळेस पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल त्यावेळेस त्यांना कळेल की ही घटना घडून गेली होती, युद्ध घडून गेलं होतं. अशा पद्धतीने हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग यांचे नेतृत्व करणारा सेनानी याच्यामध्ये दिसत आहे. इथं आपण सेनानी बघू शकतो आणि हे सगळे सैनिक आहेत ज्यांच्या हातामध्ये ढाली आहे. ऐतिहासिक घटनांची लिखित नोंद करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये ज्यामध्ये या साध्य परिस्थितीत म्हणता येईल सुमार साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यातील संघर्षाच्या कहाण्या, त्यांचे वर्णन तत्कालीन शिलालेखनामध्ये जतन केलेले आहेत. जवळजवळ 4500 वर्षापूर्वीचा हा शिलालेख आहे.
आणि युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे शिलालेख, गुहालेख, जसं आपण पाहिलं गुहाचित्र, याद्वारे या सगळ्या गोष्टी स्मृती जतन करून ठेवल्या जात होत्या. आता आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाचे प्रामुख्याने 4 वैशिष्ट्ये आहे. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात ही योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. जसं आपण सुरुवातीला वरील मुद्द्यांमध्ये पाहिलं होतं की वरील मुद्द्यामध्ये आपण इथं पाहिलं होतं की संभाव्य ऐतिहासिक निगडित योग्य प्रश्नांची मांडणी, राईट. मग तेच आता आपण ते बघणार आहोत की ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. त्याची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. की या पद्धतीमध्ये काय करणं गरजेचं आहे? एकतर शास्त्रोक्त पद्धत आहे. शास्त्रशुद्ध म्हणजे काय? तर त्या पद्धतीला शास्त्राचा एक आधार आहे. शास्त्राच्या आधारावरच या पद्धतीचा वापर केला जातो. त्याला शास्त्रशुद्ध आधार आहे म्हणूनच याचा वापर केला जातो. याच्यामध्ये योग्य प्रश्नांची मांडणी, जे काही संशोधन करायचं आहे त्या संशोधनामध्ये योग्य प्रश्नाची मांडणी करणे गरजेचं आहे. नेक्स्ट मुद्दा, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. कोणाशी रिलेटेड असतात? तर मानवाशी रिलेटेड असतात. म्हणजेच काय? तर भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचे संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. आता हे जे संशोधन केलं जातं हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं जातं. शास्त्रशुद्ध पद्धतीने मानव केंद्रित घटनांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच ठराविक काळामध्ये असणाऱ्या मानवांमध्ये, ठराविक काळामध्ये असणाऱ्या समाजामध्ये कोणत्या गोष्टी, संस्कृती, कला, त्यांचा भूतकाळ, त्यांचं राहणीमान, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि या घटनांचा कुठंही दैवी घटनांशी संबंध इतिहासामध्ये लावण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजे का तर एखादी व्यक्ती आजारी पडली तर ती कशामुळे पडली, तर त्यावेळेस देवाचा कोप झाला वगैरे, अशा प्रकारचा संबंध लावला जात नाही इतिहास लेखनामध्ये. तिसरा मुद्दा आहे, प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासातील मांडणी तर्कसुसंगत असते. म्हणजेच की हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना विश्वासार्ह पुरावा पाहिजे. कशाच्या विश्वासावरती तुम्ही विश्वास ठेवणार की हां ही गोष्ट इतिहासात होती, त्यावेळेस अशी माणसं होती, त्यावेळेस ही कला होती किंवा ही परंपरा होती. कशाच्या जोरावरती तुम्ही एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार? तर त्यासाठी पुरावे असणे गरजेचं आहे. आणि हे पुरावे तर्कसुसंगत असणे गरजेचं आहे. म्हणजे पुरावा हा माणसाच्या, आपण जसं पाहिलं तौलानिक पद्धतीने सगळ्या बाजूनी पडताळणी करून तो पुरावा सिद्ध होणं गरजेचं आहे. नेक्स्ट चौथा मुद्दा आहे, मानव जातीने भूतकाळातील केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याच्यातून हळूहळू कशा प्रकारे बदल होत गेलेत हे आपण पाहिले. या गोष्टींचा अभ्यास केला जातो हे आपण पाहतो. म्हणजेच काय, तर सुरुवातीला आदी मानव होता, कालांतराने किंवा माकड होता, हळूहळू त्यापासून आदी मानव तयार झाला. त्याच्यानंतर त्याने प्रगती करायला सुरुवात केली. जंगलामध्ये आग लागली, आगीमध्ये काही प्राणी भाजले. तिथून पुढे माणसाला कळलं की कच्चं अन्न खाण्यापेक्षा शिजवून मांस खाणं सोपं आहे वगैरे. हे सगळ्या कृती, या घटनाक्रम आहे हा योग्य प्रकारे मांडणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातूनच माणसाच्या प्रगतीचा वेध आपल्याला इतिहासातूनच मिळत जातो. ओके, वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाची परंपरा ची बीजे ग्रीक इतिहासकार लेखनात आढळतात.
म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टींचा आपण अभ्यास केला हे आपल्यापर्यंत कोणी पोहोचवलं, तर ग्रीक या इतिहासकाराने पोहोचवलं. असे मानले जाते की हिस्ट्री हा एक ग्रीक शब्द आहे. तो इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला आहे. हिरोडॉटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम दी हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला जातो. आपण जे आत्ता हिस्ट्री म्हणतो ते हिस्ट्री हा शब्द हिरोडॉटस या इतिहासकाराने शोधून काढलेला आहे 5व्या शतकामध्ये, आणि त्याने द हिस्ट्रीज या त्याच्या एका ग्रंथाचं शीर्षकासाठी देखील याचा वापर केलेला आहे. कळलं तुम्हाला की हिस्ट्री हा एक ग्रीक शब्द आहे जो इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये वापरला गेला होता. हिरोडॉटस या इतिहासकाराने त्याच्या एका ग्रंथाचं नाव देखील त्यांनी द हिस्ट्रीज असं दिलं होतं. ठीक आहे. आता आपले पुढील हे जे मुद्दे आहेत, आपले महत्त्वाचे विचारवंत इतिहासकारांचा अभ्यास आपण पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत. जर तुम्हाला लेक्चर समजले तर एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.